येत असतील तर प्रतिबंध करा असे आदेशही कोर्टाकडून देण्यात आले आहेत। बाहेरून येणाऱ्यांना वेशीवरच अडवा असे आदेशही कोर्टाकडून देण्यात आले। आझाद मैदानावर 5000 एवढ्याच आंदोलकांसाठी परवानगी होती। नियम अटींचं पालन करा असं कोर्टानं म्हटलेलं आहे। उद्या दुपारी 4 पर्यंत मुंबईचे रस्ते मोकळे करा असं कोर्टानं म्हटलंय। बाहेरून येणाऱ्यांना वेशीवरच अडवा असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। आपण पाहतोय थेट आदेश हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेले आहेत। आझाद मैदानाव्यतिरिक्त कुठेही आंदोलन नको याची खबरदारी घ्या। मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला हे आदेश दिलेले आहेत। गणेशोत्सवामध्ये मुंबईत कुठेही कोंडी व्हायला नको असं देखील आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहेत। तर जेवणाचे ट्रक मुंबईमध्ये यायला परवानगी नको असा युक्तिवाद ॲडव्होकेट सदावर्ते यांनी केलेला आहे। जेवणाचे ट्रक मुंबईत यायला परवानगी नको असा युक्तिवाद ॲडव्होकेट सदावर्ते यांनी केलेला आहे। यासह जेवणाचे ट्रक मुंबईत यायला परवानगी नको असं सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। तर इतर समाजांना सुद्धा त्यासाठी परवानगी द्यावी लागेल असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। तर जेवणाचे ट्रक मुंबईत यायला परवानगी नको असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी म्हटलं। इतर समाजांना सुद्धा मग परवानगी द्यावी लागेल असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी म्हटलं। कोर्टातला हा त्यावर कोर्टानं देखील उत्तर दिलेलं आहे। जेवणाचे ट्रक मुंबईत यायला परवानगी नको, नाहीतर सगळ्याच समाज बांधवांना तशी परवानगी द्यावी लागेल असं म्हटलंय सदावर्तेंनी। तर सगळ्यांना आंदोलनाचा अधिकार आहे असं सदावर्तेंना कोर्टानं हसत उत्तर दिलंय। सगळ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, सदावर्ते हे सुद्धा आंदोलन करू शकतात असं कोर्टानं हसत म्हटलंय। तर सगळ्यांना आंदोलनाचा अधिकार आहे, सदावर्तेंना सुद्धा तो अधिकार आहे असं हसत उत्तर कोर्टानं दिलेलं आहे। हा युक्तिवाद हायकोर्टातला सध्या आपण पाहतोय। जेवणाचे ट्रक मुंबईत यायला परवानगी नको असं सदावर्ते यांनी म्हटलं होतं, तर इतर समाजाला सुद्धा त्याची परवानगी द्यावी लागेल असंही ॲडव्होकेट सदावर्ते म्हणाले होते। अजूनही कोर्टामध्ये काही युक्तिवाद सुरू आहेत, तर सगळ्यांना आंदोलनाचा अधिकार आहे, सदावर्तेंना सुद्धा असं कोर्टानं हसत म्हटलंय। तर मुंबईत आंदोलक येत असतील तर त्यांना प्रतिबंध करा असं मात्र कोर्टानं म्हटलेलं आहे। यासह मुंबईतले रस्ते लवकरात लवकर मोकळे करा असेही आदेश कोर्टानं दिलेले आहेत। एका दिवसाची परवानगी असताना हे आंदोलन सुरूच असल्याचंही कोर्टानं म्हटलं। तर मुंबईचे रस्ते मोकळे करा, आंदोलकांना रस्त्यावरून हटवा असं कोर्टानं म्हटलेलं आहे। उद्या दुपारी 4 पर्यंत मुंबईचे रस्ते मोकळे करा असे आदेश कोर्टानं दिलेत। तर आझाद मैदानाव्यतिरिक्त कुठेही आंदोलन नको याची खबरदारी घ्या असंही कोर्टानं म्हणत आदेश दिले। तर बाहेरून येणाऱ्यांना वेशीवरच अडवा असं कोर्टानं म्हटलंय। यासह मुंबईत आंदोलक येत असतील तर त्यांना प्रतिबंध करा असंही कोर्टानं म्हटलंय। तर मुंबईमध्ये जिथे रस्ते अडवण्यात आले तिथून आंदोलकांना हटवा असं कोर्टानं म्हटलेलं आहे। सामान्य मुंबईकरांचं आयुष्य पूर्वपदावर यायला हवं असं देखील कोर्टानं म्हटलंय। तर गणेशोत्सवामध्ये मुंबईत कोंडी व्हायला नको असं देखील कोर्टानं म्हटलंय। यासह जेवणाचे ट्रक मुंबईत यायला परवानगी नको असा युक्तिवाद ॲडव्होकेट सदावर्तेंनी केला। इतर समाजांना सुद्धा परवानगी द्यावी लागेल असं सदावर्ते यांनी म्हटलंय। तर सगळ्यांना आंदोलनाचा अधिकार आहे, अगदी सदावर्तेंना सुद्धा असं हसत कोर्टानं यावेळी उत्तर दिलं। तर जेवण आणि पाण्याचं साहित्य आणण्यासाठी तात्पुरती परवानगी असल्याचं या ठिकाणी कोर्टानं म्हटलेलं आहे। सगळ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, सदावर्तेंना सुद्धा असं कोर्टानं हसत उत्तर दिलं। तर जेवणाचे ट्रक मुंबईमध्ये यायला परवानगी नको असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी म्हटलेलं होतं। मात्र आंदोलनाची सगळेच आंदोलन करू शकतात असं या ठिकाणी कोर्टानं म्हटलेलं आहे। त्याचबरोबर जेवण आणि पाण्याचे साहित्य आणण्यासाठी तात्पुरती परवानगी देण्यात आल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे। तर जेवण आणि पाण्याचं साहित्य आणण्यास तात्पुरती परवानगी असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे। जेवण आणि पाण्याचं साहित्य आणण्यास तात्पुरती परवानगी असल्याचं कोर्टानं म्हटलंय। कोर्टाचे आता हे थेट आदेश आहेत। सगळ्यांनाच आंदोलनाचा अधिकार आहे, सदावर्तेंना सुद्धा असं उत्तर कोर्टानं या ठिकाणी दिले। त्यानंतर जेवण आणि पाण्याचं साहित्य आणण्यासाठी तात्पुरती परवानगी असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे। त्याचबरोबर जरांगे यांची तब्येत बिघडल्यास त्यांना तत्काळ उपचार द्या असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे।
तर जेवणाचे ट्रक आणण्यासाठी परवानगी नको, इतर समाजांना सुद्धा परवानगी द्यावी लागेल असा युक्तिवाद सदावर्ते यांनी केला होता। तर जरांगे यांची तब्येत बिघडल्यास त्यांना तत्काळ उपचार द्या असं कोर्टानं म्हटलेलं आहे। सध्याची महत्त्वाची अपडेट, जरांगेंची तब्येत बिघडल्यास त्यांना त्वरित उपचार द्या असं कोर्टानं म्हटलंय। तर जरांगे यांची तब्येत बिघडल्यास तात्काळ उपचार द्या असं कोर्टानं म्हटलेलं आहे। कोर्टाच्या आदेशाचं या ठिकाणी वाचन केलं जाते कोर्टाकडनं। तर त्यामध्ये जरांगे यांची तब्येत बिघडल्यास त्यांना तात्काळ उपचार द्या असं कोर्टानं म्हटलेलं आहे। 5,000 लोकांना अटी शर्तींच्या आधारे राहून पुन्हा परवानगी द्यायची असल्यास द्या अशा कोर्टानं राज्य सरकारला सूचना केल्या आहेत। तर जेवण आणि पाण्याचं साहित्य आणण्यास तात्पुरती परवानगी असल्याचंही कोर्टानं यावेळी म्हटलेलं आहे। शिवाय जेवण आणि पाण्याचे साहित्य आणण्यास परवानगी नको असं ॲडव्होकेट सदावर्ते म्हणाले होते। मात्र आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, त्यामुळे जेवण आणि पाण्याचे साहित्य आणण्यास तात्पुरती परवानगी असल्याचं कोर्टानं म्हटलंय। मात्र नियम आणि अटी यांचं पालन करावंच लागेल असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। जरांगे यांची तब्येत बिघडल्यास त्यांना तात्काळ उपचार द्या असं देखील कोर्टानं म्हटलंय। 5,000 लोकांना अटी शर्तींच्या आधारे राहून पुन्हा परवानगी द्यायची असल्यास ती द्या, कोर्टानं राज्य सरकारला सूचना केल्या आहेत। पण नियम आणि अटी यांचं पालन करावंच लागेल असं कोर्टानं म्हटलंय। तर सगळ्यांना आंदोलनाचा अधिकार आहे, अगदी सदावर्तेंना सुद्धा असं हसत उत्तर कोर्टानं दिलेलं आहे। आणि त्यामुळे सगळ्यांना या ठिकाणी आंदोलनाचा अधिकार असून जेवणाचे ट्रक मुंबईत यायला परवानगी नको असं ॲडव्होकेट सदावर्ते म्हणाले होते। इतर समाजाला सुद्धा परवानगी द्यावी लागेल असं सदावर्तेंनी म्हटलं होतं। मात्र आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, त्यामुळे सध्या जेवणाचे ट्रक आणि पाणी मुंबईत येण्यास परवानगी असल्याचं कोर्टानं म्हटलंय। अटी शर्तींच्या आधारे 5,000 आंदोलकांना पुन्हा परवानगी देऊ शकता। हायकोर्टाच्या राज्य सरकारला या सूचना आहेत, मात्र नियम आणि अटी यांचं पालन करावंच लागेल असं कोर्टानं म्हटलेलं आहे। अटी शर्तींच्या आधारे 5,000 आंदोलकांना पुन्हा परवानगी देऊ शकता अशा सूचना हायकोर्टानं राज्य सरकारला केलेल्या आहेत। अटी शर्तींच्या आधारे 5,000 आंदोलकांना पुन्हा परवानगी देऊ शकता असं कोर्टानं राज्य सरकारला म्हटलंय। हायकोर्टानं राज्य सरकारला या सूचना केल्या आहेत, पण नियम आणि अटी यांचं पालन करावंच लागेल असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। तर अटी शर्तींच्या आधारे 5,000 आंदोलकांना पुन्हा परवानगी देऊ आताची आणखी एक शकता। महत्त्वाची बातमी, उद्या दुपारी पुन्हा एकदा 3 वाजता याची सुनावणी होणार आहे। नियम आणि अटी यांचं पालन करावंच लागेल असं कोर्टानं म्हटलंय। त्याचबरोबर उद्या दुपारी पुन्हा 3 वाजता यावर सुनावणी होणार आहे। उद्या दुपारी पुन्हा 3 वाजता यावर सुनावणी होणार आहे। महत्त्वाची अपडेट या प्रकरणातली, उद्या दुपारी पुन्हा 3 वाजता या प्रकरणातली सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता उद्या कोर्ट काय निर्देश देतं, काय आदेश देतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। उद्या दुपारी पुन्हा 3 वाजता या संदर्भातली सुनावणी होणार आहे। आज काही आदेशांचं वाचन कोर्टाकडनं करण्यात आलंय, त्याचबरोबर नियम आणि अटी यांचं पालन करावंच लागेल असं कोर्टानं म्हटलेलं आहे। त्याचबरोबर बाहेरून येणाऱ्या आंदोलकांना मुंबईच्या वेशीच्या बाहेरच थांबवा असे आदेशही कोर्टाकडनं देण्यात आले। तर मुंबईमध्ये सुद्धा रस्त्यावर आंदोलन नको, आझाद मैदानामध्ये परवानगी देण्यात आलेली आहे, तिथेच आंदोलन करा असे थेट निर्देश कोर्टाकडनं देण्यात आले। तर उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा एकदा मराठा आंदोलनावर ही सुनावणी होणार आहे। तर उद्या दुपारी पुन्हा 3 वाजता हायकोर्टात या संदर्भातली सुनावणी होणार असल्याचं कळत आहे। तर 5,000 लोकांना अटी शर्तींच्या आधारे राहून पुन्हा परवानगी द्यायची असल्यास ती द्या अशा सूचना कोर्टाकडनं राज्य सरकारला देण्यात आल्यात। त्याचबरोबर उद्या दुपारी पुन्हा 3 वाजता यावर सुनावणी होणार आहे। तर मुंबईमध्ये उद्या 7 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन असणार आहे, त्यामुळे आणखी गर्दी होऊ शकते असं महाधिवक्त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं होतं। मात्र रस्ते आणि इतर ठिकाणी असलेल्या आंदोलकांना आझाद मैदानावरच जायला सांगा असं कोर्टानं म्हटलंय। जेवण आणि पाण्याचं साहित्य आणण्यास तात्पुरती परवानगी असल्याचं कोर्टानं म्हटलंय। यासह जरांगेंची तब्येत बिघडल्यास त्यांना तात्काळ उपचार द्या असंही कोर्टानं म्हटलंय। जरांगे यांची तब्येत बिघडली तर त्यांना उपचार द्या असं कोर्टानं म्हटलं। अटी शर्तींच्या आधारे 5,000 आंदोलकांना पुन्हा परवानगीही देऊ शकता। आणि आता उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा एकदा यावर सुनावणी होणार आहे। आजची सुनावणी मात्र संपलेली आहे। नियम आणि अटी यांचं पालन करावंच लागेल असं कोर्टानं म्हटलंय।